मी चर्चा पुन्हा सुरू करतोय. ऑस्करच्या निमित्तानेही आपली चर्चा चालली आहे आणि भारतीय टॅलेंटचा हा विश्वविजय आहे का असा प्रश्न आपण विचारलाय. मी थेट जातोय रवी राय यांच्याकडे. टिंग्या हा अतिशय चांगला सिनेमा त्यांनी बनवला होता आणि यावर्षी तो स्वतंत्रपणे ऑस्करलाही पाठवला होता. रवि राय जी, मैं आपको पूछना चाहता हूँ, क्या लगता है आपको रहमान और पुकुटी के इस सारे सक्सेस के बाद ये लगता है कि ये भारतीय फिल्मों का सम्मान है? निखिल, सबसे पहले तो हमारे सारे देखने वालों को पूरे भारतवर्ष में और जितने भारतीय पूरी दुनिया में हैं उन सबको जय हो। और अब आपका सवाल, हाँ जय हो, बिल्कुल जय हो। आज के बाद तो जय हो ही है। हाँ बिल्कुल जय हो कहने का दिन है। और दूसरी चीज, मुझे लगता है कि ये जो कुछ भी हुआ है ये बहुत सम्मान की बात है, लेकिन थोड़ा सा देर से हुआ है। मुझे हमेशा लगता है कि हम लोग बहुत पहले डिजर्व करते थे ये। मतलब हमने चांद की मिट्टी बहुत पहले छू ली थी, ऑस्कर का मेडल जो है वो बहुत देर से छुआ है। हम बहुत पहले डिजर्व करते थे। इंडिया में जो टैलेंट है मैं बहुत कॉन्फिडेंट हूँ कि वो बहुत पहले से डिजर्व करता था वहाँ जाना। और अभी तो खैर दरवाजे खुल गए हैं, लेकिन मुझे हमेशा ये एहसास हुआ है कि जो एशियन फिल्म मेकर्स हैं वो हमेशा किसी न किसी बायस की वजह से हम लोग पीछे रहे हैं। और कहीं हम लोगों ने गलत फिल्में भी भेजी हैं जो ऑस्कर्स में नहीं जानी चाहिए थी, जो सही फिल्में जानी चाहिए थी, हम किसी कारणवश उन्हें भेज नहीं पाए। या क्यों नहीं भेजी, वो जूरी का एरर था या क्या था, बट वी ऑलवेज, मुझे ऐसा लगता है हम बहुत पहले डिजर्व करते थे। जी, अशोक राणे ऐकलत काय म्हणतायत की हे आपल्याला आधीच मिळायला पाहिजे होतं. एवढं टॅलेंट आपल्याकडे. तुम्हालाही असं वाटतं? तुम्ही जागतिक सिनेमा बघितलेला आहे का, आपण मागे का पडलो? नाही, ते म्हणलं तसं की जसं एक फॉरेन फिल्म कॅटेगरी असते त्याच्यात आपल्याला कितीतरी मिळायला पाहिजे होती, कितीतरी आपल्याला मिळायला पाहिजे होते. पण मेन कॅटेगरीमध्ये जे पिक्चर्स आहेत ते हॉलिवूडसाठीच असतात. आज रहमाननी हॉलिवूडच्या पिक्चरला म्युझिक दिलं म्हणून त्याला मिळालं. त्याला भारतीय सिनेमाच्या फिल्मला म्युझिक दिलं म्हणून मिळालेलं नाही. हॉलिवूडचा म्युझिक डायरेक्टर त्याला मिळालं. मला आठवते काही वर्षांपूर्वी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, शेखर कपूरला नाही मिळालं तेव्हा, की तो भारतीय असल्यामुळे. पण असा बायस असतो का? असू शकतो तिकडे. कारण अजूनही आपल्याला तिकडे गेल्यानंतर कळतं काय ज्या पद्धतीने लोक आपल्याकडे पाहतात, एशियाला पाहतात. मी परवाच त्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे की अजूनही त्यांना आशियाई सिनेमा म्हणजे मग रडका, मेलोड्रामा, फार लाऊड हे सगळं होतं आपल्याकडे. पण याच्यामध्ये जसं स्लमडॉगमध्ये एक चर्चा झाली की मुंबईतली झोपडपट्टी दाखवली, ते आहे आमच्याकडे. पण तेवढी म्हणजे मुंबई नाही, तेवढा म्हणजे हा देश नव्हे. तसा आमच्या सिनेमामध्ये मेलोड्रामा आहे, पण आमच्या देशामध्ये, आमच्या सिनेमामध्ये इतर इतक्या चांगल्या गोष्टी आहेत त्या अजून परदेशाला कळलेलं नाही. आणि आता जेव्हा आपण परदेशामध्ये आपले हिंदी सिनेमा चालतात म्हणतो ना, तेव्हा विशेषतः ते अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये चालतात, युरोपमध्ये नाही चालत. कारण तो फक्त आपला भारतीय प्रेक्षक आहे जो आपला हिंदी सिनेमा तो जाऊन पाहतो. पण जेव्हा तिकडचा माणूस तिकीट काढून आपला सिनेमा बघायला जाईल ना, तेव्हा मला त्याचं महत्व वाटेल. जसं आपण इथं इंग्रजी सिनेमा पाहतो जाऊन युरोप लावून. हो, पण आता हिंदी सिनेमाचा गल्ला सुद्धा ते वाढलेला आहे. आता या याच्यामुळे आता त्यांचं लक्ष जाईल. आता ऑस्करमुळे आपल्याला एक स्टेटस नक्कीच मिळाला की आपल्या सिनेमाकडे त्यांचं लक्ष जाईल. आता त्यांचं लक्ष जाईल आणि आपले जे इतर मेनस्ट्रीम मधले आपले सिनेमे आहेत ते आता ते अधिक जाणकडे पाहायला लागतील. मला तुम्हाला सिनेमाच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे स्लमडॉगचं झालं किंवा रहमानचं झालं, आपल्याकडे खूप चांगले लेखक आहेत, इतर क्षेत्रातही खूप चांगले डॉक्टर्स आहेत, पण अजून जगाच्या पातळीवर पोहोचलेले नाही. त्यासाठी काय करायला हवं? जगाच्या पातळीवर पोहोचलेले नाहीत ह्याची दोन कारणं आहेत. एक लक्षात घ्या की काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन यांनी भारतीय गोलंदाजांबद्दल तक्रार करताना असं म्हटलं होतं की ह्यांना उशीर लागतो कारण हे थर्ड वर्ल्ड कंट्रीजमधले गोलंदाज आहेत. तेव्हा जी एक श्रेणी एस्टॅब्लिश झालेली आहे किंवा ज्या प्रकारची संवेदनशीलता प्रगत देशांमध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे, त्यांना हे खरं सांगायचं तर सहन होत नाही की ज्या प्रकारचा आर्थिक विकास, ज्या प्रकारचं क्रिकेट, ज्या प्रकारची चित्रपटसृष्टी, ज्या प्रकारचा व्यापार, IT इंडस्ट्री डेव्हलप होते, याचा अर्थ असा नव्हे की भारतात सगळं ऑलबेल आहे, असं नाही आहे. पण एक विकासाची झेप त्यांनी घेतलेली हे सहन होत नाही. नंबर एक. नंबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याचा आपण उल्लेख केला की मार्केटिंग करणं, हे एका बाजूने शास्त्रही आहे आणि एका बाजूने कलाही आहे. तर ते नुसतं शास्त्र पण नाही, कला पण आहे. ह्या दोन्ही गोष्टी जमणं ही फार आवश्यक गोष्ट असते. साहित्याच्या क्षेत्रामध्ये किंवा चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे मोठमोठे पुरस्कार आहेत ते आता म्हणाले ते बरोबर आहे की भारताला पूर्वीच मिळायला पाहिजे ते. आता रहमाननी जे पूर्व आणि पश्चिम संगीताचा एक समन्वय, एक वेगळं रसायन तयार केलं,
हिंदुस्थानामध्ये याची परंपरा रवींद्रनाथ टागोरांच्यापासून रविशंकर, उदयशंकर अशी अभिजात संगीताची जी मराठी जरी परंपरा पाहिली, भास्करबाबा बखले असोत, विनायकबाबा पटवर्धन असोत, आपल्याकडे असा टॅलेंट पूर्वीही होता, आजही आहे. पण तो जगाच्या व्यासपीठावर नेऊन मांडण्यासाठी जे मार्केटिंग करावं लागतं, पश्चिमेला समजून सांगावं लागतं, त्याच्यामध्ये आपण कमी पडत होतो. आणि तंत्रज्ञानातल्या गतिमानतेमुळे हे आता शक्य होईल असं मला वाटतं. हे आता शक्य होईल असं तुम्हाला वाटतंय? मी आता घेणार आहे एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पाहूया. रेहमानचं यश हा भारतीय टॅलेंटचा विश्वविजय आहे का? पडद्यावर पहा आपले प्रेक्षक काय म्हणतायत. होय म्हणतायत आता 79% लोक. 79% लोकांचं म्हणणं आहे होय हा विश्वविजय आहे. मी पुढच्या सेगमेंटमध्ये थोडंसं मराठी समाजाकडे वळणार आहे. रेहमानच्या आणि स्लमडॉगच्या विजयापासून मराठी समाजाने कोणता धडा घ्यायचा हा प्रश्न मी आपल्या सर्व पाहुण्यांना विचारणार आहे. पण आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोक.